टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागील 2 दिवसांपासून चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मी आपल्याला परशुराम घाटामध्ये दृश्य दाखवतोय। अशा पद्धतीनं हा परशुराम घाट आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपाययोजना या युद्धपातळीवरती केलेल्या दिसत आहे। मागील वर्षी पावसाळ्यामध्ये संरक्षक भिंत आहे ही कोसळली होती आणि यानंतर या परशुराम घाटामध्ये उपाययोजनेसाठी प्रशासनाने कंबर कसली। आपण या दृश्यावरून पाहू शकताय। अशा पद्धतीनं संरक्षक भिंतीला लागून एक नव्यानं भिंत उभारण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू आहे। घाटामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना या केल्या गेलेल्या आहेत। अशा पद्धतीनं परशुराम घाटाला संपूर्ण जाळीचं रेलिंग जे आहे हे या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। सुरक्षा कवच उभारण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी देखील जाळीच्या खालून माती आहे ही मुसळधार पावसामुळे जे पाणी येतं त्या पाण्याबरोबर ते रस्त्यावरती येते आणि यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत। आपण सध्याची दृश्य पाहू शकतोय। अशा पद्धतीनं पाणी जे आहे हे रस्त्यावरती येतं। मुसळधार पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी सुरू असलेलं जे काम आहे परशुराम घाटामधलं चालू स्थितीतील काम आहे हे देखील या ठिकाणी ठप्प झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्यामुळं संरक्षक भिंतीच्या बाजूला नवीन भिंत उभारण्याचं जे काम आहे हे ठप्प झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि यामुळं पावसाचं पाणी रस्त्यावरती येतं आहे। चिकट माती जी आहे ही चिकट माती रस्त्यावरती येते आणि वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। सध्या पावसाचा जोर जो आहे हा वाढलेला आहे। यामुळे परशुराम घाटामध्ये जे काम चालू आहे ह्या कामामध्ये अडथळे निर्माण होताना दिसत आहेत। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी।